टाईपच्या कार्पस्कल आपल्याला पाहायला मिळतात. एक आहे इरिथ्रोसाइट्स. दुसऱ्या कोणत्या आहेत? ल्युकोसाइट. आणि तिसरी कोणती आहे? ती आहे थ्रोम्बोसाइट. काय आहेत? थ्रोम्बोसाइट्स. अशा 3 प्रकारच्या ज्या काही सेल्स आहेत. आता यांची नावं काय आहेत? यांची नावं लक्षात ठेवा. याला म्हणतात, जी इरिथ्रोसाइट आहे तिला म्हणतात आरबीसी, नाव ऐकलं असेल. याला म्हणतात डब्ल्यूबीसी आणि याला म्हणतात प्लेटलेट्स. है ना? जेव्हा डेंग्यू होतो ना तेव्हा काय आहे? प्लेटलेट्स कमी होतात. म्हणजे प्लेटलेट्स कमी होतात म्हणजे काय? या थ्रोम्बोसाइट्स ज्या सेल्स आहेत त्या सेल्स कमी होतात, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. डब्ल्यूबीसी रोग प्रतिकारक क्षमता माणसामध्ये कुणामुळे होतोय? जर एखादी गोष्ट आपल्या शरीरामध्ये जात असेल, रोज लाखोनी करोडोनी बॅक्टेरिया जातात, त्यांना मारण्याचं काम कोणाचं काय असेल तर ते जे काही आहेत डब्ल्यूबीसी जे आहेत, जे व्हाईट ब्लड सेल्स आहेत, त्यांचं काम आपल्याला ते पाहायला मिळतं. तिसरी कोणती आहे? ती म्हणजे आरबीसी आहे. आरबीसीचं काम काय आहे? आरबीसी आपल्या ब्लडमध्ये जो काही रक्तामधले घटक आहे, जे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे ट्रान्सपोर्ट, बऱ्याच साऱ्या घटक ज्या आहेत त्या कशामुळे होतात? आरबीसी मुळे आपल्याला पाहायला मिळतात. आता या संदर्भात तुम्हाला याच्या जीवनकाळा संदर्भात पण प्रश्न येत असतो. जीवनकाळ किती आहे यांचा? है ना? यांचा जीवनकाळ किती आहे? याचा जर बघितला तर 120 दिवस, डेज, है ना? किती आहे? जे काही आरबीसी आहे त्या आरबीसीचा किती आहे? 120 दिवस आरबीसी आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर तुम्ही डब्ल्यूबीसीचा विचार केला तर डब्ल्यूबीसी किती आहे? 3 ते 5 दिवस आपल्याला ह्या काय आहे टिकताना दिसतात. यांचा जीवनकाळ पाहायला मिळतो. आणि हे जे आहेत या 7 ते 8 किंवा 10 दिवस हा जो टाइम पिरियड आहे, यामध्ये याचा टाइम पिरियड जीवनकाळ आपल्याला पाहायला मिळतो. एक लक्षात घ्या, आता इथं मी काय सांगितलं तुम्हाला की 3 ते 5 आहे, पण अशा काही डब्ल्यूबीसी आहेत की त्या खूप वर्षापर्यंत 35-40, 40 वर्षापर्यंतही राहतात. मग त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. हेल्दी व्यक्तीमध्ये या ज्या सेल्स आहेत कोणत्या किती प्रमाणात आहे? एक लक्षात घ्या, जर आरबीसीचा विचार केला, आरबीसी किती आहे? आरबीसी जर विचार केला तर ह्या 4.5 to 5.5 मिलियन आहे. एक लक्षात ठेवा, मिलियन म्हणजे समजा याचा जर अर्थविषय घेतला, मिलियनला जर आपण कन्वर्ट केलं तर किती होतात? त्या 55 लाख इतक्या त्या आरबीसी आपल्याला कशामध्ये? 1 ग्रॅम है ना, 1 मिलीग्रॅम एवढ्या ब्लड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्या है ना, एवढ्या ब्लड मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं आहे डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी ज्या आहेत त्या किती पाहायला मिळतात? त्या 5,000 ते 10,000 इतक्याच त्या पाहायला मिळतात. म्हणजे त्या हजारामध्येच आहेत. इथं काय आहे? हजार आहेत. या हजारामध्येच आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर काय आहे? प्लेटलेट्स आहेत. प्लेटलेट्स किती आहेत? प्लेट्स जर विचार केला तर 1.3 to 1.5 मिलियन इतके आपल्याला त्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या पाहायला मिळतात. है ना? सॉरी, इथं 1.5 गेलं का? नाही, 3.5 करा. तिथं एक तिथं 3.5 करा, है ना? 3.5 मिलियन इतके आपल्याला ह्या ज्या प्लेटलेट्स आहेत त्या प्लेटलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे डब्ल्यूबीसी वर. याला म्हणतात व्हाईट ब्लड सेल. काय आहेत? व्हाईट ब्लड सेल, है ना? याला ल्युकोसाइट म्हणतात. ही नावं लक्षात ठेवा. ल्युकोसाइट्स आहेत, त्याला इरिथ्रोसाइट्स म्हणतात, याला ल्युकोसाइट्स म्हणतात, है ना? एकाला थ्रोम्बोसाइट्स म्हणतात. डब्ल्यूबीसी, आता हे जे डब्ल्यूबीसी आहेत याला आपण मोस्टली काय म्हणतो? हे प्रायमरी डिफेन्स सिस्टम आहे. मानवी शरीराचं जे काही प्रायमरी डिफेन्स सिस्टम आहे ते कोणतं आहे? तर ते आपल्याला डब्ल्यूबीसी पाहायला मिळतं. एक तर हे काय आहे? हे प्रायमरी डिफेन्स सिस्टम आहे मानवाच्या शरीरामध्ये. मानवाच्या शरीरामध्ये जेवढे काही येणारे घटक आहेत, म्हणजे बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल,
कोणतेही फॉरेन एजंट जर येत असेल तर त्याच्या अगेन्स्ट लढण्याचं काम कोणाचं आहे, तर व्हाईट ब्लड सेलचं आपल्याला पाहायला मिळतं. या ताकदीने लढतात आणि त्याच्यामुळे काय आतमधले जेवढे काही घटक आलेले आहेत, बॅक्टेरिया व्हायरस जे आले असतील, जे काही आजारी पाडणारे जे काही घटक आहेत ते आले तर त्यांना मारण्याचं, जे जीवाणू आले त्यांना मारण्याचं काम कोणाचं आहे, व्हाईट ब्लड सेल्स आहे. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं प्रायमरी डिफेन्स सिस्टम ऑफ ह्युमन बॉडी म्हटलं जातं, ते म्हणजे WBC. आता या WBCचं काम काय आहे, जर याची कमतरता झाली, काय झाली, जर याची कमतरता झाली तर किंवा जास्त झाले तर काय होईल, जर याची कमतरता झाली तर काय होईल आणि जर त्या जास्त झाल्या तर काय होतील. कोण, ह्या व्हाईट ब्लड सेल्स जर त्याची कमतरता झाली तर त्या कमी झाल्या तर काय होईल आणि जास्त झाल्या तर काय होईल. कमी झाल्यात, एक लक्षात ठेवा, T4 लिम्फोसाइट. जर ह्या कमी झाल्यात है ना, जर WBC कमी झाल्यात तर याच्यामुळं काय आहे, HIV लक्षणं जाणवतात. हे एक तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे, जर WBC कमी झाल्या तर HIV ची लक्षणं जाणवतात आणि जर ह्या ज्या काही WBC आहेत जर जास्त झाल्या तर तुम्हाला ब्लड कॅन्सर, काय आहे, ब्लड कॅन्सर जो आहे तो झाला असं आपण समजू शकतो. काय आहे, ब्लड जर WBC प्रमाणात असतील तर वेल फंक्शन आहेत. जर त्याची कमतरता आहे म्हणजे काय आहे, तुमच्याला HIV झालेला आहे. जर त्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त झाल्या तर तुम्हाला काय आहे, ब्लड कॅन्सर आहे, हे तुम्हाला गृहीत पकडलं जातं. जर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये याचं प्रमाण, WBCचं प्रमाण खूप कमी झालं तर ते काय आहे, ब्लड कॅन्सर झालेला असतो. कमी झालं तर तुम्हाला HIV झालेला असतो आणि खूप जास्त प्रमाणात वाढल्या तर तुम्हाला काय आहे, ब्लड कॅन्सर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता ही जी काही व्हाईट ब्लड सेल आहे, हिचा जर शेपचा जर विचार केला तर याचा शेप जो आहे, हा शेप कसा आहे, याचा शेप असा इरेग्युलर आहे. म्हणजे काय असा आहे, अमेबॉइड टाईपचा आहे. अमेबॉइड म्हणजे काय, अमेबा आहे, अमेबाच्या टाईपचा शेप आहे, म्हणजे त्याचा पर्टिक्युलर शेप ह्या सेलला आपल्याला पाहायला मिळत नाही. याचा पर्टिक्युलर कोणताही शेप नाही, अमेबॉइड टाईपचा शेप आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. सोबतच एक लक्षात ठेवलं पाहिजे, एक लक्षात घ्या, काय आहे, जर जास्त झाल्या तर ब्लड कॅन्सर होतो आणि ब्लड कॅन्सर मेडिकलशी रिलेटेड एक स्ट्रीम आहे, मेडिकलमध्ये एक स्ट्रीम आहे, त्याला म्हणतात ऑन्कोलॉजी. जर ऑन्कोलॉजी कशाशी रिलेटेड असेल तर ते कशाशी रिलेटेड आहे, ब्लड कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी जी काही स्ट्रीम तयार केलेली आहे, जी काही ब्रांच आहे, मेडिकलमध्ये एक ब्रांच आहे, एक स्ट्रीम आहे, ब्रांच म्हणून आपण त्याला ब्रांच आहे. ही जी ब्रांच आहे त्या ब्रांचला काय म्हणतात, ऑन्कोलॉजी म्हणतात. आणि याच्या माध्यमातून काय केलं जातं, हे जे ब्लड कॅन्सर आहे याचा स्टडी केला जातो, याचा अभ्यास केला जातो. ती जी काही ब्रांच आहे त्या ब्रांचला काय म्हणतो आपण, ऑन्कोलॉजी आपण असं म्हणत असतो, ऑन्कोलॉजी म्हणत असतो. मग हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे जे काही ब्लड कॅन्सर आहे याच्या माध्यमातून, ऑन्कोलॉजीच्या माध्यमातून, हा जी ब्रांच आहे याच्या माध्यमातून त्याच्यावर स्टडी केला जातो, त्याच्यावर क्युअर करण्यासाठी त्याच्यामध्ये प्रयत्न केले जातात. सोबतच ब्लड कॅन्सर डे नावाचा एक कॉन्सेप्ट आहे ना, ब्लड कॅन्सर डे किती आहे, 4 फेब्रुवारी हा ब्लड कॅन्सर डे आपल्याला पाहायला मिळतो. आणि याचा जर सिम्बॉल विचार केला, याचा सिम्बॉल काय आहे, याचा सिम्बॉल तुम्ही बघितलं असाल, काय आहे, खेकडा आहे, कर्क म्हणतात त्याला, काय आहे, कर्क म्हणतात. हा खेकडा त्याचा सिम्बॉल आपल्याला पाहायला मिळतो. मग एक लक्षात ठेवलं पाहिजे, ब्लड कॅन्सरशी रिलेटेड है ना, तर एक तर काय आहे, त्याची जर स्टडी आहे त्याच्या स्टडीला काय म्हटलं जातं, त्याच्या स्टडीला म्हटलं जातं ऑन्कोलॉजी. आणि ब्लड कॅन्सर डे कधी साजरा केला जातो, तर 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ब्लड कॅन्सरवर उपाय काय आहेत, उपायाचा जर विचार केला तर याच्या संदर्भात 2 थेरपी खूप फेमस आहेत. एक आहे ती म्हणजे, एक जी थेरपी आहे त्या थेरपीला काय म्हणतात, एक जी थेरपी आहे त्याला म्हणतात केमोथेरपी. आणि एक आहे ती म्हणजे रेडिओथेरपी. केमोथेरपी जी आहे, सायटोटॉक्सिक ड्रग्ज जे आहेत,
सायटोटॉक्सिक ड्रग यूज करून केमोथेरपी दिली जाते. याच्यामध्ये टॅबलेट्स असतात, या टॅबलेटच्या माध्यमातून दिले जातात आणि तो जो ब्लड कॅन्सर आहे तो ब्लड कॅन्सर दुरुस्त केला जातो. रेडिओथेरपीमध्ये अशा पद्धतीने ड्रग्ज वगैरे दिले जात नाही, त्याच्यामध्ये गोळ्या वगैरे दिल्या जात नाही. याच्यामध्ये जे गॅमा किरण आहेत, गॅमा रेज आहेत, रेडिएशन्स म्हणू आपण त्याला, गॅमा रेडिएशनच्या माध्यमातून तुमचं काय आहे, तो जो काही ब्लड कॅन्सर आहे तो दुरुस्त केला जातो. तुम्ही हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे. मग किती थेरपी आहेत? 2 थेरपी आहेत. एक हे ते म्हणजे केमोथेरपी सायटोटॉक्सिक ड्रगच्या माध्यमातून सॉल्व्ह केली जाते, क्युअर केली जाते. दुसरी आहे रेडिओथेरपी, त्याच्या माध्यमातून कशाच्या माध्यमातून? गॅमा किरणाच्या माध्यमातून केली जाते, ते म्हणजे रेडिएशनच्या माध्यमातून क्युअर केली जाते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे, इथं एक रेडिओथेरपीच्या माध्यमातून गॅमा किरणाचा विषय आलेला आहे, त्याच्यामुळे आणखी तुम्हाला एक लक्षात ठेवलं पाहिजे की रेडिओथेरपीच्या संदर्भात 2 आणखी व्यक्ती महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे कोण? एक तर आहे ते म्हणजे मॅडम मेरी क्युरी, आणि एक नाव आहे आणखी एक सायंटिस्ट आहेत, त्यांचं नाव आहे हेनरी, त्यांचं नाव आहे हेनरी बेक्वेरेल. आता लक्षात ठेवलं पाहिजे, रेडिओ ऍक्टिव्हिटीचं जे काही युनिट आहे, रेडिओ ऍक्टिव्हिटीचं जे युनिट आहे ते कशामध्ये मापलं जातं? मापन ह्या दोन्हीमध्ये, एक तर क्युरीमध्ये पण आणि दुसरं काय आहे? हेनरी बेक्वेरेल म्हणतात है ना, बेक्वेरेल, याच्यामध्ये पण ते मापले जातात. हा क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे तुम्हाला, है ना. मग ह्या जे तुम्हाला 2 गोष्टी माहित पाहिजे. मॅडम क्युरी बद्दल आणखी थोडीशी गोष्ट माहित पाहिजे की त्याला फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्या दोघांचा पण नोबेल मिळालेला आहे, आणि ही एकमेव व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये दोन्हीमध्ये त्यांना जो नोबेल आहे तो मिळालेला, ही एकमेव महिला व्यक्ती आहे. महिला म्हणतो मी. लक्षात ठेवलं पाहिजे की या मॅडम मेरी क्युरीचं जेव्हा निधन झालं, ते जेव्हा निधन केल्यानंतर ते जे काही लोक आहेत त्या लोकांमध्ये ते जे शेव आहे ते शेव जमिनीच्या खाली एका कॅफेमध्ये ठेवले जातात. पण त्यांनी जे काही त्यांचा अभ्यास आहे, त्यांचा जो काही रिसर्च आहे तो रिसर्च कशामध्ये होता? मॅडम मेरी क्युरीचा कशामध्ये होता? रेडियम मध्ये होता. रेडियमच्या सानिध्यामध्ये राहून स्वतःच्या शरीरामध्ये प्रत्येक हाडामध्ये त्यांच्या काय गेलेलं आहे? रेडियम गेलेलं होतं. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स त्याच्या आतमध्ये गेलेले होते. त्या कारणाने जेव्हा जिथं ते त्यांना ज्या ठिकाणी त्यांना त्या कॅफेनमध्ये आतमध्ये ठेवलं होतं, जमिनीच्या खाली त्यांना ठेवलं होतं, जो कोणी व्यक्ती तिथं जात होता त्यांना पण रेडिएशनच्या बाधा होत होत्या. इतक्या मोठ्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स त्याच्यामध्ये पाहायला मिळत होते. म्हणून त्यांना एका सेफ प्लेसमध्ये त्यांना काय ठेवलं गेलेलं आहे, आणि खूप आतमध्ये, आणि तिथं कुणालाही परमिशन नाही आता मिळत तिथं जाण्यासाठी, कारण त्याच्या आतमध्ये आजही काय आहेत? रेडिएशन्स आहेत, आणि त्या बाधित करू शकतात, आणि बाधित झालेले आहेत बरेच सारे लोक. म्हणून हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे, एवढं मोठं काय आहे, त्यांना त्यावेळेस माहिती नव्हतं. रेडिओ ऍक्टिव्हिटी एलिमेंट्स आहेत त्यांचं महत्व माहित नव्हतं, त्या कशा पद्धतीने शरीराला धोका पोहोचवतात हे पण माहित नव्हतं. त्याच्यामुळे काय आहे, त्याच्या शरीरामध्ये, आणि ती पहिली व्यक्ती आहे त्यांना 2 नोबेल प्राइज मिळालेले आहेत. त्याच्या कशावर मिळालेले आहेत? रेडिओ ऍक्टिव्हिटीवर. आता रेडिओ ऍक्टिव्हिटीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स जे आहेत, रेडिओ ऍक्टिव्हिटी संदर्भात आणि त्याच्या डीके संदर्भात तुम्हाला अल्फा, बीटा आणि गॅमा हे जे काही कण आहेत, अल्फा आणि बीटा कण आहेत, आणि जे काही गॅमा आहेत हे काय आहेत? रेडिएशन आहेत, किरण आहेत. या किरणाबद्दल तुम्हाला आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेला आहे. इथं पण तुम्हाला क्वेश्चन वारंवार आलेला आहे. हे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, याच्या डीके संदर्भात क्वेश्चन विचारलेला आहे, आणि दर विचारतो, आणि आता यावेळेस मी विचारेल. तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की अल्फा, बीटा, डीका, गॅमा हे जे काय आहेत हे काय आहेत. आता अल्फा काय आहे तुम्ही एक लक्षात ठेवा. अल्फा काय आहे? हे हेलियम जे आहे याचं काय आहे? याचं केंद्रक आहे. हेलियमचं केंद्रक जे आहे, हेलियमचं केंद्रक म्हणजे काय आहे? हे काय आहे? अल्फा आहे, याला अल्फा म्हणतात. बीटा काय आहे? बीटा आहे इलेक्ट्रॉन आहेत, है ना, एक इलेक्ट्रॉन आहेत. आणि गॅमा काय आहेत? गॅमा काय आहेत? गॅमा हे काय आहेत? हे रेडिएशन आहेत. गॅमा काय आहेत? एक तर रेडिएशन आहेत. ही गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे, आणि ही गोष्ट तुम्हाला
माहिती असलीच पाहिजे, हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, काय आहे हे रेडिएशन्स आहेत. जर तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा आहे ना सर्वात भेदक कोणते आहेत याच्या या तीन पैकी जर विचार केला तर सर्वात भेदक कोणते आहेत? भेदक जर अल्फा जर विचार केला तर अल्फापेक्षा बीटा जास्त भेदक आहे, बीटापेक्षा गॅमा जे आहे त्या सर्व जास्त भेदक आहे. मग हा जो क्रम आहे हा क्रम तुम्हाला माहित पाहिजे है ना, त्याचा क्रम माहित पाहिजे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक संदर्भात त्याचं जे काही डिफ्लेक्शन आहे त्या कशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जो काही पाथ आहे त्याच्यावर कशा पद्धतीने त्या वळतात, कुठं वळतात, मग कोणत्या वळतात. जर अल्फाचा विचार केला तर है ना, अल्फाचा विचार केला तर ह्या वळतात, बीटाचा जर विचार केला तर ह्या पण वळतात, आणि जर तुम्ही गॅमाचा विचार केला तर ह्या नाही वळत, त्या स्ट्रेट जातात, कारण ती किरण आहेत त्याच्यामुळे त्याचा काही विषय आहे. म्हणजे सिंपल आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या माध्यमातून जर है ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या माध्यमातून त्याचं डेव्हिएशन विचार केला, डिफ्लेक्शन विचार केला, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तर ही प्रभावित होते, ही पण प्रभावित होते, पण ही प्रभावित होत नाही. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हे तुम्हाला माहिती पाहिजे. भेदन क्षमता कोणाची सर्वात जास्त आहे? गॅमा किरणाची सर्वात जास्त भेदन क्षमता आपल्याला तुम्हाला पाहायला मिळते. मग स्पीडचा जर विचार केला तर त्याचा स्पीड सांगा. स्पीड कोणाचा सर्वात जास्त आहे? अल्फाचा कमी आहे, बीटाचा त्याच्यापेक्षा जास्त आहे, आणि गॅमाचा सर्वात जास्त, गॅमाचा हा जो गॅमा आहे त्याचा सर्वात जास्त आपल्याला काय आहे स्पीड पाहायला मिळतो. कारण ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे, ती काय आहे, ती एक किरण आहे. किरण असल्यामुळे हे कण आहेत, हे दोन कोण आहेत, हे दोन कण आहेत, पण ही काय आहे, ही प्रकाश आहे, किरण आहे, त्याच्यामुळे काय सर्वात जास्त स्पीड त्याचा आहे. स्पीड किती आहे? 3:18, 3:10 है ना किलोमीटर पर आवर, एवढा त्याचा स्पीड आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे किती स्पीड आहे ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता याच गॅमा किरणाचा काय आहे, याच गॅमा किरणाचा काय असणार आहे, याच गॅमा किरणाचा उपयोग कसं, म्हणजे हे जे काही रेडिओथेरपी आहे या रेडिओथेरपीमध्ये केला जातो ह्या गॅमा किरणाचा. मग याच गॅमा किरणाचा यूज केला जातो कशामध्ये, या रेडिओथेरपीमध्ये गॅमा किरणाचा यूज केला जातो. आता हे जे काही गॅमा किरण आहे ती कुठून घेतली जाते? कोबाल्ट शिष्टी आहे याच्यामधून घेतल्या जातात. आता हा कोबाल्ट शिष्टी काय आहे? हा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे. आता हा जो रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे याचा यूज करून काय आहे, याच्या माध्यमातून काय आहे, ही जी काही ब्लड कॅन्सर आहे गॅमा किरणाच्या माध्यमातून काय केलं जातं, सॉल्व्ह केला जातो. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, कारण हा जो काही सोर्स आहे, हा जो काही कोबाल्ट 60 नावाचा जो सोर्स आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप आहे, याच्या माध्यमातून जे काही कॅन्सर सेल्स आहेत, ज्या कॅन्सर सेल्स आहेत त्यांना काय आहे मारल्या जातं, त्या जाळतात, काय करतात, जाळून टाकतात, मारून टाकतात. त्याच्यामुळे कसं एवढे हिटिंग, कारण हिटिंगची क्षमता सर्वात जास्त कशामध्ये आहे आपल्याला, त्याच्यामध्ये कशामध्ये पाहायला मिळतात, ती मध्ये गॅमा किरणामध्ये पाहायला मिळतात. हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. ठीक आहे, हेच जर विचार केला तर WBCचं जे टाइप्स आहेत, किती प्रकारच्या WBC आहेत ते पण आपल्याला बघितलं पाहिजे. WBCचा विचार केला तर आपल्याला एकूण 5 प्रकारच्या WBC पाहायला मिळतात. किती आहेत? एकूण 5 प्रकारच्या WBC पाहायला मिळतात. एक आहे ते म्हणजे न्यूट्रोफिल, काय आहे, एक आहे न्यूट्रोफिल. हे किती पाहायला मिळते आपल्याला? हे पाहायला मिळते 40 ते 70% हे जे WBC आहे हिचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. मेन काम काय हिचं? हिचं मेन काम आहे ते म्हणजे फॅगोसायटोसिस है ना, सॉरी फॅगोसायटोसिस म्हणजे बॅक्टेरिया जे आहेत आणि जे काही व्हायरसेस आहेत, फॉरेन एजंट आहेत,
यांना काय करणं, यांना इंगल्फ करणं म्हणजे खाऊन घेणे. खाऊन घेण्याचं काम कोण करते? ही जी काही न्यूट्रोफिल आहे, ही न्यूट्रोफिल आपल्याला सर्वात जास्त जर आपल्याला डब्ल्यूबीसी मध्ये कोण पाहायला मिळत असेल तर सर्वात जास्त संख्येने, सर्वात जास्त कशाने? सर्वात संख्येने सर्वात जास्त जर कोणती सेल असेल तर ती कोणती आहे? न्यूट्रोफिल आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरवर जी आहे ती आहे लिम्फोसाइट. दुसऱ्या नंबरवर जी आहे ती आहे लिम्फोसाइट. ही जी लिम्फोसाइट आहे ही किती पाहायला मिळते आपल्याला? ही जी आहे ही आपल्याला 20 ते 40% आपल्याला इतकी पाहायला मिळते. किती आहे? 20 ते 40% आहे. आता हिचं मेन काम काय आहे? हिचं मेन काम आहे स्पेसिफिक इम्युनिटी हे करणं, स्पेसिफिक इम्युनिटी प्रोव्हाइड करणं. त्याला बी सेल अँटीबॉडी बी सेल अँटीबॉडीचं पण काम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं. तिसऱ्या नंबरवर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे एक झाली न्यूट्रोफिल, दुसरं झाले लिम्फोसाइट, तिसऱ्या नंबरवर आपल्याला पाहायला मिळते जे मोनोसाइट्स. तिसरे आहे मोनोसाइट. एक लक्षात घेतलं पाहिजे, मोनोसाइट्स म्हणजे काय? मोनोचा अर्थ काय होतो हे लक्षात घ्या. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. मोनोचा अर्थ होतो एक सिंगल एक. इंग्लिशमध्ये इंग्रज लोक जेव्हा इथं आले होते तेव्हा त्यांना एकच त्यांचा जो बेबी असायचा तो एकच असायचा. मग एक बेबी असला की त्याला मोनो म्हणायचं. ते मोनो आय हॅव वन बेबी, मोनो, त्याचं नाव त्यांचं मोनो असायचं. मग तेच भारतातल्या लोकांनी तेच पकडलं आणि आपल्याकडे त्याचं नाव ठेवलं मोनू. कोणाचं नाव आलं पडलं की मोनू. ही मोनू, पोरीला मोनू म्हणतात, मुलाला मोनू म्हणतात. मोनूचा अर्थ होतो एक, सिंगल. लक्षात ठेवा हे. मग त्याच्यामध्ये मोनोसाइट्स. आता एक लक्षात ठेवलं पाहिजे, ही जी मोनोसाइट आहे ही आकाराने सर्वात मोठी आहे. सर्वात मोठी. आणि याचं काम काय आहे? हे पण फॅगोसायटोसिस आहे. फॅगोसायटोसिस करते म्हणजे काय आहे? जे काही बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फॉरेन जेड असेल ते खाऊन घेते. खाऊन घेणे हे त्याचं मेन काम आहे. ठीक आहे, हे एक लक्षात ठेवा. ही झाली तिसरी. आता आणखी राहिल्यात ना, आणखी कोण आहे? आता चौथी आहे. एक चौथी आहे. आता चौथ्या नंबरवर कोण आहे? त्या चौथ्या नंबरचं नाव आहे इओसिनोफिल. इओसिनोफिल जी आहे ही इओसिनोफिल किती आहे? 1 ते 6% आपल्याला ती पाहायला मिळते. आणि हिचं मेन काम काय आहे? ही एलर्जीसाठी काम करते. मग तुम्हाला एलर्जी होती की नाही, ती एलर्जी दुरुस्त करण्याचं काम पण आणि एलर्जी होण्याचं काम पण याच्यामुळेच होतंय. एक लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर पाचवी जी आहे ती पाचवी कोण आहे? ती आहे बॅसोफिल. पाचवी कोण आहे? पाचवी आहे ती म्हणजे बॅसोफिल. बॅसोफिल जी आहे ती बॅसोफिल किती पाहायला मिळते आपल्याला? 0. ते 1% आपल्याला ही बॅसोफिल पाहायला मिळते. आणि ह्या बॅसोफिलचं काम काय आहे? त्याचं मेन काम आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय आहे? बॅसोफिल जी आहे ती जी आपल्याला दोन हेपॅरिन नावाचं जे काही एन्झाईम आहे, हेपॅरिन आणि हिस्टामाइन, हेपॅरिन आणि हिस्टामाइन हे रिलीज करण्याचं काम करते. हे रिलीज करण्याचं काम कोणाचं आहे? या बॅसोफिलचं आहे. म्हणून अशा एकूण 5 ज्या काही न्यूट्रोफिल्स डब्ल्यूबीसी आहेत, 5 डब्ल्यूबीसीचे टाईप आपल्याला तुम्हाला इथे दिलेले आहेत. टाईप ऑफ डब्ल्यूबीसी किती आहेत? एकूण 5 टाईपचे आहेत. एक आहे न्यूट्रोफिल, दुसरा आहे लिम्फोसाइट, तिसरा आहे मोनोसाइट्स, चौथा आहे इओसिनोफिल्स आणि पाचवी आहे बॅसोफिल्स. ह्या 5 आहेत. सर्वात जास्त कोणत्या पाहायला मिळतात? न्यूट्रोफिल्स पाहायला मिळतात, 40 ते 70% आहेत. दुसऱ्या लिम्फोसाइट्स आहेत, 20 ते 40% आहेत. मोनोसाइट्स आहेत. मोनोसाइट्स किती पाहायला मिळतात आपल्याला? मोनोसाइटचं तुम्हाला 2 ते 8%, सॉरी इथं दिलं नाही का, 2 ते 8% आपल्याला या मोनोसाइट्स पाहायला मिळतात. आणि ह्या काय आहेत? सर्वात आकाराने सर्वात मोठी आपल्याला पाहायला मिळते. आणि मोनोसाइट काय करतात? फॅगोसायटोसिस करतात. त्याच्यामुळे इसोनोफिल्स जी आहे ती 1 ते 6% एलर्जीसाठी आहे. बॅसोफिल्स हे काय आहे? एक
बरेच सारे जे काही एन्झाईम आहेत ते सिक्रेट करण्याचं काम हेपॅरिन नावाने आणि हिस्टामिन रिलीज करण्याचं काम करून करतात, बॅसोफिल्स करत असतात. मग असे 5 टाईपचे जे काही WBC आहेत त्या WBC तुम्हाला इथं मी सांगितलेले आहेत.